विकल्पाच्या देवतेपर्यंत सांगाव नाथ हो सांगा. हे देवा, आज आमच्या पर्यंत तुमचं येणार. आज आमचं येणं तुमच्यापर्यंत झालंय साहजिकच आहे आणि याला कारण सुद्धा तुम्हीच आहात. काय म्हणतात या वेळी नाथ हो यालाही कारण. कलिदेवा, आज या कलियुगाच्या ठिकाणी कल्पविकल्पनेची देवता, या कलियुगाचा युग पुरुष म्हणून तुम्ही वावरता. या कलियुगाचा युग पुरुष मी आहे. या कलियुगात अधिकार या कल्पविकल्पाच्या देवतेचा आहे. या कलियुगाची सर्व जबाबदारी तुमच्या माती आहे. होय. मग सांग कलिदेवा, ही जबाबदारी कोणी तुमच्या माती सोपविली? त्या देवताने माझ्या माती सोपवली. हे युग माझं. बरोबर आहे. हे युग जरी तुमचं असलं, सर्व अधिकार या कलियुगाचा अधिकारी व्यक्ती म्हणून जर तू वावरत असशील, तरी सांग देवा, एखादी अधिकारीच व्यक्ती जर चुकत असेल तर या भक्त गणाने कोणाजवळ पाहायचं? म्हणजे नाथ हो तुम्हाला असं म्हणायचं आहे हा कलिदेव चुकतो आहे? हो. नाही. मग सांगा हा कलिदेव काय चुकला? देव हो, आज तुम्ही आमच्या मातीची जबाबदारी सोपवली. ती जबाबदारी भक्ती मार्गाचा प्रसार आणि प्रचार ते आम्ही आमच्या परीने पार पाडत आहोत. होय नाथ हो. आज देवतांनी तुमच्या मातीची जबाबदारी सोपवली. जे अधिकार दिले त्याला कुठेतरी तुम्ही छेद देता. मग नाथ हो यावेळी तुम्ही घोड्यात बोलत आहे. जे काय सांगायचं असेल तर या कलिदेवाला ऐका कलिदेवा, मला सांगा, आज माझ्या देवतेचा भक्त जो एक निष्ठतेने भक्ती करतोय तो राजकर्ता सोमकांत काशी सारख्या ठिकाणी तो वास करतोय, ज्या ठिकाणी पुण्याची गंगा वाहते. मग सांग, त्याच्या जीवनात तुला प्रवेश करण्याचं कारण? होय, या कलीनं त्याच्या जीवनात प्रवेश केलेला आहे. मग सांग नाथ हो, देव म्हणजे कसोटीचे कडे आणि तीच कसोटी या कल्पविकल्पाच्या देवतेने घेतलेली आहे त्याच्या जीवनात. बरोबर आहे. देवताने भक्तांची कसोटी घेणं हे जरी सत्य असलं तरी ते कितपर्यंत त्याला सुद्धा मर्यादा आहे. नाथ हो, ज्यावेळी या कलीनं त्या सोमकांत राजाच्या जीवनात कसोटी चालू केली, त्याच वेळी या कलीच्या जीवनात तो सुटणार नाही. कारण त्या सोमकांत राजाने काय केलं? मग ऐका नाथ हो, ज्या ठिकाणी ज्ञान वैराग्य आणि भक्ती तिथे या कलीला थारा नाही. पण त्या राजकर्त्याने जिथे अधर्म अत्याचार आणि मदिरा, हो ती मदिरा त्याने प्राशन केली आणि तिथेच या कलीने त्याच्या जीवनात प्रवेश केलेला आहे. हे सर्व सत्य असलं तरी हे करण्यासाठी त्याला तू भाग पाडलेला आहेस. म्हणून म्हणतो आहे, तू जो काय माया झेंड्याच्यावरती पसरविला आहेस तो पुनश्च माघारी घे. नाही, जोपर्यंत माझ्या मनासारखं होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनातलं मायाजाल मी माघारी घेणार नाही. हे कलिदेवा, तू जर तुझ्या हट्टाला पेटत असशील तरी मी सुद्धा माझ्या देवाला शिवशंभूला शब्द देऊन आलोय. त्यासाठी वाटतं ते करावं लागलं या मच्छीवर नात घाबरणार नाही. मग यावेळी माझं कर्तव्य पूर्ण हा कलिदेव आपल्या हाती शस्त्र घेतो. समोरच्याने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. नाही, तो मायाजाल पसरवलायस तो माघारी घे. माघारी